शुभ दिनी आपण सहकुटुंब सहपरिवारे आमच्या या रोकडेश्वर ज्वेलर्समध्ये आलात आणि खऱ्या अर्थानं आमचं आज समाधान झालं. कारण आम्ही नगरी माणसं, आम्ही जे देतो ते नगरी मापाने देतो. आणि ज्या वेळेला आम्ही हे रोकडेश्वर ज्वेलर्स टाकलं आणि या जुन्नर तालुक्यात आलो, खोटं बोलत नाही. आजचा हा तुमचा जो कार्यक्रम आहे हा धार्मिक कार्यक्रम आहे. त्या खोटं बोलत नाही का, हा जो काय आहे तो आळेकरांनी, कुऱ्हाडी मंडळींनी, या पंचक्रोशीतील लोकांनी आम्हाला जे सहकार्य दिलं ते सहकार्य महाराष्ट्रात कुठेही मिळालं नाही. कारण मुळातच का ज्या भूमीमध्ये जन्म घ्यायला 7 जन्माचं पुण्य करावं लागतं, या भूमीमध्ये हा जे पंचतत्वात विलीन व्हावा म्हणून अनेक साधू संतांना हजारो वर्षाची तपश्चर्या करावी. आणि याच भूमीमध्ये क्षत्रिय कुलवंत शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि त्या शिवाजी महाराजांच्या पाठीमागं खऱ्या अर्थानं मामा, आपण लग्नामध्ये मामा पाठीमागं उभा राहतो, परंतु ह्या जुन्नर तालुक्यातला मामा शिवाजी महाराजांच्या पाठीमागे स्वराज्याचं स्वराज्यात रूपांतर होईपर्यंत शेवटपर्यंत महाराजांच्या पाठीमागे. आणि महाराजांनी आपलं राज्य, महाराजांचं राज्य नव्हतं, हे रयतेचं राज्य होतं. आज मी महाराष्ट्रामध्ये आपल्या संपूर्ण जगामध्ये पाहतो, परंतु राजे रजवाडे होऊन गेले, परंतु हा राजा नव्हता, हा रयतेचा राजा होता, रयतेचा सेवक होता. अशा भूमीमध्ये तुम्ही, तुमच्या नावातच विजय आहे. विजय आपण सहज म्हणतो, नावात काय शेक्सपियरनी काय म्हटलं, नावात काय, नाव सोनूबाई हाती कचराचा वाळा, नाव मारुती नांगत नाही शक्ती. पण भक्ती आणि युक्ती असेल तर माणूस मोठा होतो. हे तुमच्यामध्ये मला दिसून, हे साधू संतांचे आशीर्वाद आहे. आणि म्हणून मला आज मोठा अभिमान वाटतो. तुम्ही आज आमच्या दुकानात आलात, संतांसाठी केले, हे काय तुमचा कुठला हेतू नाही. तुमच्या घराण्यातच मुळात का साधू संतांचा म्हणजे वारसा, वारकऱ्यांचा वारसा तुमच्या घरात, तो आज या ठिकाणी केलात. आणि मी तुम्हाला खरोखरच सांगतो, ह्या रोकडेश्वर ज्वेलर्समध्ये छाती टोकपणाने सांगतो, कुणीही आतापर्यंत गेला 30-35 वर्षामध्ये एकही माणूस आमच्याकडं तुमचा दागिना खराब निघाला म्हणून आलेला नाहीये. मी कुणाला सांगतो, दागिना खराब जर निघाला, तुम्ही गव्हर्नमेंटच्या पीडीवर जा, चेक करा, त्याच्यात फरक जर दिसला, थोडा जरी दिसला तर डबल देईल, बदलून देणार, डबल दागिना देईल. कारण आमचे वडील सुद्धा जवळ 40-45 वर्षे पोथी वाचत होते, सर्व ग्रंथ त्यांचे वाचून झाले. आणि माझा पूर्ण विश्वास आहे, साधू संतांच्या आशीर्वादाशिवाय माणसाला काही मिळत नाही. मी साधूंना देव मानतो, मी निसर्गाला देव मानतो, आणि निसर्ग जे सांगतो त्याच निसर्गाच्या सानिध्यामध्ये मी वाढलोय आणि त्याचप्रमाणे वागतो. तुम्ही तसेच वागा. आणि मला खात्री आहे, ज्याचे विचार चांगले त्याला कधीही काही माघार घ्यावा लागत नाही. तुम्ही समाजकारणात जा, राजकारणात जा, कुठेही जा, पण सत्याने वागा. ह्या साधू संतांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागाचा ना, तुम्हाला काळ सुद्धा हरू शकणार नाही. कारण ह्या भूमीचा, कारण तुमची मुळातच निवृत्ती ज्ञानदेव सोपानदेवांच्या आळ्याला पाय लागले, रेड्याची समाधी तुमच्या इथे. आणि हे जे आळ्याचं वैभव आहे ते वैभव खऱ्या अर्थानं त्या साधू संतांमुळे. आणि साधू संतांचा वारसा जुन्नर तालुक्यात मोठा आहे. मी अभिमानाने सांगतो, जुन्नर तालुक्यासारखं शहर कुठेही नाही. इथलं हवामान बघा, इथल्या उन्हाळा बघा, हिवाळा, पावसाळा, कुठल्या ऋतूमध्ये त्रास होत नाही, इतकं चांगले. आणि इथली माणसं इतकी चांगली आहेत ना, जोपर्यंत ह्या माणसांचा विचार ह्या साधू संतांच्या ठिकाणी आहे, त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीचे, आणि त्या आशीर्वादांनी सांगितलेल्या रीतीप्रमाणे तोपर्यंत तुम्ही वागाल ना, तुम्हाला कधीही अपयश येणार नाही. हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रार्थना करतो. अशीच तरुण मंडळी जी आज नको तिकडे झोपल्यात, भक्ती मार्ग कमी आहेत, त्यांना सुबुद्धी दे. आणि ती सुबुद्धी देत असताना आमच्या कुऱ्हाडे सरांना आधी उतंड आयुष्य दे. मी नेहमी लोकांना सांगतो, सोनं नको, नाणं नको, अशी सोन्यासारखी माणसं दे. आणि खऱ्या अर्थानं चांगलं जीवन जगण्यासाठी उत्तम आरोग्य आणि सद्गुणाची शिदोरी दे. एवढाच वारसा घेऊन जा. तुमच्या सर्व कुटुंबाला आमच्या नरवडे कुटुंबाच्या वतीनं, रोकडेश्वर ज्वेलर्सच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. असंच हसत मुखाने राहा.